नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती खाते तसेच महानगरपालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीवळी, महानगरपालिकेचे सदस्य जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री व इतर मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प तसेच जगज्योती बसवेश्वर यांची प्रतिमा अद्याप बसवण्यात आलेली नाही. हा या राष्ट्रपुरुषांचा अवमान असून येत्या 15 दिवसात रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास शिवशक्ती व भीमशक्तीच्या वतीने या प्रतिमा व शिल्प बसवण्यात येतील असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शिवशक्ती व भीमशक्ती रेल्वे स्थानक परिसरात एकवटली होती. सकल मराठा समाजाचे संयोजक रमाकांत कोंडुस्कर व दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. येत्या 15 दिवसात प्रतिमा न बसविल्यास स्वतः प्रतिमा बसवू असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. महापालिकेच्या अर्थसंकल्प तयारीची पूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल असोसिएशन याचबरोबर इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी करण्याबाबतची मागणी केली. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी नूतन आयुक्त PS लोकेश यांनी चेंबर, हॉटेल व इतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी उपायुक्त उदयकुमार तळवार, हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी विठ्ठल हेगडे, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे सहाय्यक अभियंता हनुमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारावर कडक कारवाई करावी अशी मागणी करत आज बेळगाव शहरामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. बेळगावसह राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांची संख्या वाढली असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. छत्रपती धर्मवीर संभाजी चौकापासून मोर्चा काढून पोलीस आयुक्तालयाला जाऊन या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आला. मच्छे येथील निराश्रित केंद्रामध्ये असणाऱ्या निराश्रितांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून याची तातडीने तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी करत युवा कर्नाटक भीमसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्राला तातडीने भेट देऊन पाहणी करण्यात येईल, चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. चोरल्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात टिप्पर पलटी झाल्याने टिप्पर चालकाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी दुपारी 2च्या दरम्यान जांबोटी कनकुंबी रस्त्यावरील बेटणे कासार नाल्याजवळ घडली. गजानन मसनू चौगुले, वय वर्षे 24, राहणार गणेबैल असे जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. बेळगावहून गोव्याकडे वाळू घेऊन जाताना कासार नाला येथील एका लहानशा वळणावर आला असता समोरील खड्डा चुकवण्याच्या नादात टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक ठिकाणी विकास कामांची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी आमदार आसिफ सेठ यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
कॅम्प येथील फिश मार्केट, हिंडलगा, गणपती रोड, सीईओ निवासस्थानासमोरील उद्यानाला भेट देऊन तिथे होणाऱ्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली। जानेवारी महिन्यात झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीत विकास कामांना मंजुरी देण्यात आली। यामध्ये उद्यानाचा विकास केला जाणार आहे। बोर्डने निधी मंजूर केल्याने या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे। यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी सतीश मनोळकर त्याचबरोबर इतर अधिकारी उपस्थित होते। कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना, मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि लोकमान्य पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ बीडीएफए फुटबॉल स्पर्धेचा आज 6वा दिवस होता। पहिला सामना कॉस्मॉक्स एफसी विरुद्ध फॅन्को एफसी यांच्यात झाला। 9-1 ने कॉस्मॉक्स एफसीने हा सामना जिंकला। टिळकवाडी 11 एफसी दर्शन युनायटेड एफसी मध्ये दुसरा सामना झाला। 1-0 ने दर्शन युनायटेड एफसीने हा सामना जिंकला। गोवा वेस्ट बेळगाव जवळील महानगरपालिकेच्या दक्षिण विभाग कार्यालयात चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांनी आता सरकारी कार्यालयांनाही लक्ष्य बनवले असून मनपाचे विभागीय कार्यालय फोडून 4 लॅपटॉप्स पळवण्यात आले आहेत। चोरीच्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे। सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे। सोमवारी सकाळी 9 वाजता कर्मचारी कार्यालय उघडण्यासाठी आले असता दरवाजाला आतून कडी असल्याचे आढळून आले। चोरट्यांनी पार्टिशन फोडून कार्यालयात प्रवेश केल्याचे उघडकीस आले असून 4 लॅपटॉप्स पळवण्यात आले आहेत। यावेळी महत्त्वाची कागदपत्रे विस्कटून टाकण्यात आली आहेत। बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली आहेत। यावेळी बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट एस किवडसन्नवर म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊन मी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। याचबरोबर न्यायालयाच्या आवारात असलेल्या विविध समस्या दूर करणार असून वकिलांना निर्माण होणाऱ्या समस्या देखील दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी दिले। मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। यावेळी मावळते जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट गिरीराज पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले। त्यानंतर सर्वांना पुष्पगुच्छ देण्यात आला। यावेळी जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट YK दिवटे म्हणाले, आपल्यावर जी जबाबदारी दिला आहात ती जबाबदारी प्रामाणिकपणे आम्ही पार पाडू असे त्यांनी सांगितले। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। चोरट्यांनी कनगले येथील भवानीनगर पाठोपाठ जयंतीनगरमधील कुलूप बंद घरास लक्ष्य करून सोने व रोकड रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली। गत 3 महिन्यांपासून सुरू असलेले चोरीचे सत्र नागरिकांमध्ये भीतीस कारण ठरले आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे। अतनी येथील अंबाजेश्वरी कोटलगी जलसिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्च रोजी अतनी येथे येणार असल्याची माहिती आमदार लक्ष्मण सवदी यांनी दिली। अतनी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये 3.21 कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। युवकाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 8 वाजता निप्पाणी येथे उघडकीस आली। प्रशांत जोसेफ कांबळे, वय वर्षे 29, राहणार बसवाननगर, निप्पाणी असे आत्महत्या केल्याचे युवकाचे नाव आहे। कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे। या घटनेसंदर्भात प्रशांत यांची पत्नी ज्योती कांबळे यांनी निप्पाणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। राज्य सरकारने संकेश्वर नगर परिषदेवर 5 शासन नियुक्त नगरसेवकांची निवड केली आहे। सदर निवडीचा आदेश जारी होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यापूर्वी पहिल्या यादीला विरोध असल्याने या यादीतील काही नावे वगळून दुसऱ्या यादीवर सरकारने अखेर शिक्कामोर्तब केल्याने शासन नियुक्त नगरसेवकांच्या चर्चेला विराम मिळाला आहे। दिलीप होसमनी, अविनाश नलवडे, प्रवीण नेसरी, तबरेज हजरतभाई, महेश हट्टीहोळी यांची शासन नियुक्त नगरसेवकपदी निवड झाली आहे।
विजापूर जिल्ह्यामध्ये पाणी समस्या भेडसावत असलेल्या गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या व मध्यम उद्योगांनी तातडीने कार्यवाही करावी, तसेच आवश्यक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना मंत्री डॉक्टर एम.बी. पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. शहरातील जिल्हा पंचायत सभागृहात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीच्या व्यवस्थापनावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दारूच्या नशेत पत्नीवर फावड्याने वार करून खून केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील हुबनूर तांडा येथे घडली आहे. रेश्मा राठोड, वय वर्षे 25 असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. 11 वर्षांपूर्वी अशोक राठोड याच्याबरोबर रेश्मा हिचा विवाह झाला होता. या घटनेची नोंद तिकोटा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीचा शोध व अधिक तपास सुरू आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.